होणं ह्या विषयात एखाद्या मुलानं पीएचडी केली थिअरटिकली, म्हणजे 100 पैकी 100 मार्क, असं पाय मारायचंय, तसं हात मारायचंय, असं डुबकी करायचंय, आणि तो पहिला आला त्याला गोल्ड मेडल मिळालं, हो, आणि त्याला विहिरीत किंवा नदीत टाकलं तर त्याला पोहता येतच नाही अजिबात, तो बुडून मारणार. हो, प्रॅक्टिकली नॉलेज नाही त्याच्याकडे. मग प्रॅक्टिकल ज्ञानाला तेवढंच महत्व आहे. म्हणून मी तरुणांना नेहमी म्हणत असतोय, तुम्हाला ज्या क्षेत्रातली आवड आहे त्या क्षेत्रातलं तुम्ही प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायला शालेय शिक्षणापासूनच तुम्ही सुरुवात करा. अगदीच. पण इथं विद्यार्थी आणि पालकांचा कल दिसत नाहीये. खरं तर एखादा कोर्स झाल्यानंतर जी अप्रेंटिस केली जाते तर ती नावालाच राहिलेली आहे. म्हणजे आता माझं शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे. डी फार्मसी झालेली बहुतांश मुलं मुली ही मेडिकलमध्ये प्रॅक्टिस न करताच एखाद्या मेडिकलवाल्याचा सही शिक्का घेतात लायसन्ससाठी. त्यांना प्रॅक्टिकल कामाचा काहीच अनुभव नसतो, किंवा ITI होल्डर किंवा इंजिनियर झाल्यानंतर किंवा मेडिकल डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा स्वतःहून फील्डवर राहून प्रॅक्टिकल वेगवेगळ्या क्रिटिकल केसेस हँडल करून ते प्रॅक्टिकल ज्ञान अनुभवणं हे खूप महत्वाचं आहे. अगदीच.